आज आपण साबुदाणा जराही न भिजवता तयार होणारे साबुदाणा बटाटा पापडची रेसिपी पाहणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे पापड तयार होतात। तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच। आता कुठल्याही भांड्याचा किंवा मेजरमेंट कपाचा वापर करायचा आहे। या ठिकाणी मी ग्लासचा वापर करून 1 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपण पॅनमध्ये 4 ते 5 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। खूप तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा नाही, थोडासा अगदी भाजून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा थंड करायला ठेवायचा आहे। साबुदाणा थंड होईपर्यंत आपण बटाटे किसून घेणार आहे। तर या ठिकाणी हे 4 बटाटे घेतलेले, मार्केटमध्ये नवीन बटाटा आलेला आहे, तोच या ठिकाणी पापडासाठी वापरायचा आहे, म्हणजे पापड पांढरे शुभ्र होण्यास मदत होते। तर आणि हे बटाटे पण तुम्ही पाहू शकता मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आणि या बटाट्याची पूर्ण साल काढून घेतली। आता आपण हा बटाटा मोठ्या किसणीनेच किसून घ्यायचा आहे। या ठिकाणी असा मोठ्या किसणीचा वापर करून हे बटाटे सर्व किसून घ्यायचे। तर एका बाउलमध्ये हा बटाटा आपण किसून घेतोय। बटाट्याची साईज मीडियम साईजचेच आहेत आणि वजनी म्हणाल तर 400 ग्रॅम बटाटा या ठिकाणी वापरलेला एका ग्लाससाठी। आता हा बटाटा पूर्ण किसून झाल्यानंतर 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता खूप स्वच्छ पाणी होईपर्यंत आपण हा बटाटा धुवून घेतलेला आहे, म्हणजे पापड खूप छान पांढरे शुभ्र होतात। आता हा किस साईडला ठेवून देऊया आपण आणि थंड झालेला साबुदाणा आपण मिक्सरमधून एकदम बारीक असा वाटून आणायचा आहे। मिक्सरचं लहान भांडंच या ठिकाणी वापरायचं, म्हणजे पटकन साबुदाणा बारीक होतो। भाजून घेतल्यामुळं साबुदाणे एकदम बारीक कसे वाटले जातात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय खूप छान बारीक असे हे साबुदाणे वाटून तयार झालेले। तुम्ही या ठिकाणी चाळून पण हा साबुदाणा घेऊ शकताय, पण या ठिकाणी मी असंच वापरणार आहे। तर ही पावडर तयार केलेली साबुदाण्याची एका पातेल्यात काढून घ्यायची। आता या पिठामध्ये सुरुवातीला आपण 2 ग्लास पाणी घालून घेतलेले। ज्या ग्लासने आपण साबुदाणा मोजून घेतलाय त्याच ग्लासने 2 ग्लास पाणी घालून सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्यात पिठाच्या। पूर्ण पीठ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे। आता परत 2 ग्लास पाणी, असं 4 ग्लास पाणी या पिठामध्ये वापरलेले पीठ भिजवण्यासाठी। 1 ग्लास साबुदाणा होता, त्यासाठी इथं सुरुवातीला थंडच पाणी 4 ग्लास वापरलेले आणि हे असं पातळसर पेस्ट तयार करून घ्यायची खाली। आणि नंतर आपण हे पीठ शिजवताना पण पाणी वापरणार आहे। तर असं एक जाड तळाचं पातेलं गॅसवर ठेवायचे पीठ शिजवायला आणि या पातेल्यात आपण 5 ग्लास पाणी घालून घेणार आहे। तर हे 5 ग्लास पाणी पातेल्यात घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पातेल्यावर झाकण ठेवायचे। पाणी छान असं खळखळून उकळून द्यायचे। पाणी उकळल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे आपण तयार केलेलं साबुदाण्याचं मिश्रण आहे ते एकदा चमच्याने असं हलवून घ्यायचे आणि नंतर आपण हे पीठ आपण या उकळत्या पाण्यात ओतायचे। तर सर्व पीठ या पातेल्यात ओतून घेतलेले, चमच्याने परत एकदा हे पीठ छान हलवून घ्यायचे। गॅसची फ्लेम पाणी उकळल्यानंतर एकदम बारीक करायची आणि मग पीठ ओतायचे। गॅसची फ्लेम लहान ठेवूनच हे पीठ चमच्याने सतत हलवत राहायचे, म्हणजे गाठी वगैरे पिठाला होत नाहीत आणि तळाला पण पीठ चिकटून राहत नाही। तर या पद्धतीने मोठ्या चमच्याने पीठ सारखं हलवत राहायचे आपल्याला। गॅस बिलकुल मोठा करून हे पीठ शिजवून घ्यायचं नाही। आता हे पीठ शिजेपर्यंत आपण किसून घेतलेला बटाटा परत त्याच भांड्यात मिक्सरच्या घालून घेतलाय। पाण्याचा एकही थेंब न वापरता हा बटाटा आपण मिक्सरला फिरवून आणणार आहे। तर याच्यामध्ये एक थेंबही पाणी नाही वापरलेलं आणि हे असं बटाटा
मिक्सरला फिरवून आणलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप बारीक अशी याची पेस्ट तयार करून आणलेली आहे. आणि ही पेस्ट पण आपण आता या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घालून घेतोय. बटाटा किसूनच घ्यायचा आहे या ठिकाणी, म्हणजे पापड एकदम छान होतात. आणि मिक्सरमध्ये बटाटा पटकन फिरल्या पण जातो. एकदम बारीक असा हा पेस्ट तयार होती. तर या पद्धतीने हे पीठ परत एकदा हलवून घेतले. 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे. झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर हे पीठ उतू जातं. आणि शक्यतो मोठ्या पातेल्याचाच वापर करायचा आहे. 20 ते 25 मिनिट हे पीठ सतत हलवत ठेवून लहान गॅसवर शिजवून घेतलेले. 25 मिनिट हे पीठ छान शिजवून घ्यायचे. ट्रान्सपरंट असं हे पीठ दिसायला लागतं. आणि आता आपण 4 ते 5 मिनिटं हे पीठ शिजल्यानंतर खाली थंड करून घेतलेले आणि एका प्लॅस्टिकच्या पेपरवर याचे पापड घालून घ्यायचेत. नुसतं हे असं पीठ ओतून घ्यायचं आहे शिजलेलं, चमच्यानी वगैरे फिरवायचं नाही, म्हणजे पापड खूप छान तयार होत आहेत. तर या पांढऱ्या पेपरवर तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही म्हणून या निळ्या पेपरवर घालून दाखवते. तर हे असे पापड हवे त्या साईजमध्ये घालून घेतलेले आहेत. खूप मोठे पण हे पापड तयार करायचे नाहीत आणि खूप लहान पण पापड तयार करायचे नाहीत. खूप छान चवीला लागतात हे पापड. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे. वाळल्यानंतर परत हे पापड खारट लागतात, तर थोडंसं चवीला कमी मीठ घालून घ्यायचं आहे या पिठामध्ये. तर हे सर्व पापड तयार करून झाल्यानंतर हे फॅन खाली सुकायला ठेवले तरी हे पापड 2 दिवसात सुकतात. उन्हात नाही सुकवले तरी चालतात, पण जर तुम्हाला वर्षभर स्टोअर करायचे असतील तर ह्याला 2 दिवस ऊन देऊन घ्यायचे. तर हे मी फॅन खालीच ठेवलेले आहेत पापड. ओले असतानाच पलटून घ्यायचेत. दुसऱ्या बाजूनी हे पापड वाळायला ठेवायचेत काढून. तर हा पापड असा काढून घेतलेला प्लास्टिक पेपरवरचा आणि दुसऱ्या बाजूनी पण हा पापड छान असा सुकायला ठेवूया. तर सर्व पापड पलटवून टाकून दिलेले आहेत आणि छान असे वाळून तयार पांढरे शुभ्र पापड तयार होतात. तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असे हे पापड तयार झालेले. आणि बटाट्याचा वापर केल्यामुळं हे पापड चवीला खूप छान लागतात. तर तुम्ही पाहू शकता इतके ट्रान्सपरंट पापड तयार होत आहेत. काचेसारखे एकदम पांढरे शुभ्र तयार होतात. आपली बोटं पण त्याच्यातून दिसतात. इतके सुंदर पापड तयार होत आहेत. आणि आता हे पापड पण तळून पाहूया. तर तेल तापायला ठेवलेले कढईमध्ये आणि एक एक करून हे पापड तळून घ्यायचे. खूप डबल असे पापड तळून होतात आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. तर हे पापड तळून तयार झाल्यानंतर असे दिसत आहेत. तर हा एक पापड तुम्ही पहा, खूप पांढरा शुभ्र असं एकदम खुसखुशीत असा तयार होणारा पापड तयार झालेला आहे. तर हा साबुदाणा बटाटा पापड रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.